प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 जानेवारी 2025 शुक्रवार। फलदायी जीवन 2 त्या पाण्याची प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा असेल, जे आपल्या हंगामात फळे देते, त्यांची पानेही सुकत नाहीत. स्तोत्र 1 अध्याय 3 वचन. स्तोत्र करतात एकूण 150 स्तोत्र आहेत, परंतु स्तोत्रकाराने पहिल्याच स्तोत्रात फलदायी जीवनाबद्दल लिहिले आहे. फलदायी जीवन हे एका दरवाजासारखे आहे, ज्या दरवाजाला 2 कार्ये आहेत. ते फक्त लोकांना आत येऊ देण्यासाठीच नव्हे, तर अनावश्यक गोष्टी घराबाहेर ठेवण्यासाठीही वापरले जाते. जर आपण आत्म्याचे फल निर्माण करायचे असेल, तर आपल्या मनाचा दरवाजा 2 गोष्टी करायला हवा. आपल्याला काही गोष्टी मनातून बाहेर टाकायला हव्यात आणि काही गोष्टी बाहेरून आत आणायला हव्यात. आपण पवित्र आत्म्याला आत आणले पाहिजे आणि सैतानाला बाहेर टाकून त्याला परत येऊ देऊ नये. गलाती पत्राच्या 5व्या अध्यायात आत्म्याचे फल व देवाची कर्म याविषयी बोलले आहे. आपण पवित्र आत्म्याकडून फळे मिळवितो आणि कर्मे ही देवापासून येतात. या अध्यायात आत्म्याचे 9 प्रकारची फलांचा व देवाची 17 कर्माचा उल्लेख आहे. या देवात कर्मांना पूर्णपणे आपल्या मनाच्या दरवाजातून बाहेर टाकले पाहिजे. स्तोत्र 1 मध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या बाहेर टाकायला हव्यात. त्यात दुष्टाचा सल्ला, पापाचे मार्ग आणि थट्टेखोरांच्या जगाचा समावेश आहे. त्याच वेळी आपल्या हृदयाच्या दरवाजातून आत आणण्याची गोष्टींचाही उल्लेख केला आहे. लक्षात घ्या कसे लिहिले आहे. धन्य तो मनुष्य जो परमेश्वराची नियमात आनंद मानतो आणि त्यांच्या नियमाचा दिवस रात्र विचार करतो. तो पाण्याची प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा असेल, जो आपल्या हंगामात फळे देतो आणि ज्यांची पाने सुकत नाहीत. शेकडो अशुद्ध आत्मे देवाची कर्मे दडवण्यासाठी काम करत आहेत. ज्यांचे मनाचा दरवाजा बंद होत नाही, त्यांच्यात एकामागेमाग एक अशुद्ध आत्मे प्रवेश करतात. ज्यांचे मनात पवित्र आत्मा भरलेला नाही, त्या रिकाम्या मनात सैतान उदावीपणे प्रवेश करतो. ज्यांच्या आत अनेक अशुद्ध आत्म्याचा समूह होता, त्यांचे जीवन फलहीन व अत्यंत दुःखदायक होते. देवाची मुलांनो, तुमची मने पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण करा. जर तुम्ही त्यांची आवाज ऐकून जो दरवाजा बाहेर उभा राहून ठोठावत आहे, दरवाजा उघडाल, तर तो तुमच्यात प्रवेश करेल. तुमचे संपूर्ण जीवन आत्म्याची फलांची देजाने भरले जाईल. पुढील ध्यानासाठी वचन. झाडाची जंगलात सफरचंदाच्या झाडासारख्या माझा प्रियकर मुलामध्ये आहे. मी त्यांची सावलीत बसले आणि मोठ्या आनंदाने त्याचे फळ चाखले, जे माझ्या चवीला गोड होते. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 3 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय, संध्याकाळी मत्ती 3 अध्याय. धन्यवाद.